नमस्कार मित्रांनो. आज सकाळपासून हरिराम बाबाच्या खूप सारे रील्स माझ्या फोनमध्ये मी बघत असताना मला दिसल्या. तर विचार आला की चला तुम्हाला आज मी साक्षात दाखवतो ते. कारण मी जिथे राहतो म्हणजे जालन्यामध्ये आमचं गाव वरुड, इकडच्या लोकांना माहित असेल. आणि वरुडच्याच शेजारचं लगतचं गाव म्हणजे नाव्यापासून एक 3-4 किलोमीटर असेल शायद. वडगाव वगैरे जवळच त्यांचं संस्थान आहे मोठं, हरिराम बाबाचं सध्या मठ बनवलेलं लोकांनी. आणि तिथं जाऊन तुम्हाला मी एक साक्षात दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. तर व्हिडिओच्या शेवटीपर्यंत बघा आणि हरिराम बाबाचं दर्शन घ्या. ठीक आहे, चला आता. बाळू मामा, आम्ही आता निघालेलो आहे. गाडी चालवणारा माझा मावस भाऊ बंटी आहे आणि मधला माझा बाचा आकाश. हा जो दिसतो तो समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर. हा जो रोड आहे तो वरुड ते नावा जाणारा मार्ग आहे. आणि याची तुम्ही कंडिशन बघू शकता किती झालेलं आहे. म्हणजे याचं अजूनच काम सोडलेलं आहे. आणि म्हणजे बघू शकता तुम्ही, पहिला तरी रोड चांगला होता तो, आता काम जास्त खराब करून दिला असं मला वाटतंय. कारण पहिली त्याची कंडिशन व्यवस्थित होती आणि म्हणजे डांबरी होता तो, पण थोडं कुठं मोठं त्याला खड्डे पडलेले होते. आणि आता त्याला असं करून टाकलेलं आहे की बाबा चांगला करण्याच्या नावाखाली त्याला त्याच्यावरती रोड रोलर वगैरे फिरू आणि हे गिट्टी वगैरे टाकून आणि हे दगडं वगैरे छोटे छोटे टाकून ह्याच्यावर नुसतं रोड रोलर मारलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याचं डांबरीकरण काही केलेलं नाही. आणि आता त्याच्यावर गाड्या चालू त्याची पूर्णपणे कंडिशन इतकी बिघडलेली आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून हा रोड असाच आहे. याचं सरकार मनावर काही घेणं नाही. आलो आम्ही नाव्यामध्ये. आता इथून एक 3 किलोमीटर आहे समजा ते. चला आता चालू. आलेलं बाबा आपण फायनली इथे. बंटे आणि आकाश. हे आहे संत श्री हरिराम बाबा यांचं संस्थान. इथेच ते निवास करतात. तुम्ही बघू शकता इथे असं प्रकारचं बांधकाम इथं करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण जात आहोत हरिराम बाबाकडे. ते दिसते समोर, तिकडे ते बसलेले आहेत. आणि असेच भाविक लोक रोज त्यांच्या दर्शनासाठी इथे जमा होतात. आणि काहीतरी वगैरे समजा येताना घेऊन येतात त्यांना खायला, पण ते खात नाही. तर लोक त्यांना फेकून दिलेलं जे काय असतं ते सुद्धा घरी घेऊन जातात प्रसाद म्हणून. हे आहे संत श्री हरिराम बाबा. बघा, काहीतरी भाविकांनी आणले होतं, मला वाटतंय ते चणे आहे शायद. आणि ते चणे त्यांनी अशा परातीमध्ये, त्याच्यामध्ये काही माती खालची बघा कशी खालची माती वगैरे गोळा करून त्यात टाकतात. आणि म्हणजे अशाच प्रकारचं ते करतात. आणि भाविक लोक हे खातात सुद्धा मोठ्या श्रद्धेने की बाबा हा हरिराम बाबांचा आशीर्वाद आहे, हा त्यांचा प्रसाद आहे. ते बघा, आता ते जे डबा बाबांनी दिला तो बघा, तो माणूस खात आहे आणि सर्वांना थोडं थोडं देत पण आहे. म्हणजे याला प्रसाद, आशीर्वाद असं म्हणून लोक त्याला खातात. बघू शकता. यांना गजानन महाराजांचा अवतार असं म्हणलं जातं. पण ते आताच्या काळामध्ये, जर आपण पहिल्या म्हणजे 30-40 वर्षा अगोदरची जर गोष्ट केली तर त्या काळात यांना वेड म्हणून समजायचे लोक, वेड म्हणून हाकलोकलं द्यायचे. आणि ते एका ठिकाणी राहत पण नव्हते त्या काळात ह्या गावात त्या गावात थोडं हिंडत होते ते. आणि गल्ली बोळातून अशी निर्वस्त्रपणे हिंडायचे, तर लोक त्यांना हाकलोकलं द्यायचे. तर ते बाबा असेच इकडं तिकडं फिरायचे, काही पण खायचे. तर एकदा लोकांनी त्यांना कदरून इथून जालना असं ऐकण्यात येतं की जालन्याला नेऊन सोडलं होतं. पण परत यायच्या अगोदर, म्हणजे ते लोक परत यायच्या अगोदर ते बाबा
गावात पहिलं त्यांच्या अगोदर येऊन बसले होते आणि तेव्हापासून लोकांना वाटलं की यार काहीतरी यांचा चमत्कार आहे आणि तेव्हापासून लोक त्यांना गजानन महाराजांचा अवतार असं म्हणून संबोधायला लागले आणि तेव्हापासून लोक त्यांची खूप सेवा करायला लागलेत. बघितलं आता काहीतरी बोलले ते पण समजत नाहीये त्यांची भाषा आपल्याला नेमकी काय आहे. तर ती मला तरी वाटतं ती कन्नड आणि हिंदी मिक्स अशी थोडीफार वाटते ते लँग्वेज. तर ती नेमकी कोणती लँग्वेज आहे ही तर काही सांगू शकत नाही, पण त्यांना मराठी समजत नाही आहे. थोडंफार त्यांना आपण हिंदीमध्ये जर बोललो तर ते थोडंफार त्यांना समजतं आहे आणि लोक येतात त्यांना. आता बघा जास्त त्यांना जर परेशान करायला लागलं तर त्यांना बाबा धावतात सुद्धा. बघा आता कसे धावतात त्यांना. बाबा जाऊ क्या बघा कसे धावले त्यांना. असंच त्यांना जास्त जर डिस्टर्ब जर कोणी केला तर ते असेच त्यांना धावतात, मारतात सुद्धा. अक्षरशः व्हिडिओच्या शेवटी तो सुद्धा रेकॉर्ड केलेला आहे मी, शेवटीपर्यंत बघा. त्याच्यामध्ये ते सुद्धा आहे, मारतात सुद्धा बाबा. आता ते पाणी आणलेलं आहे त्या मामांनी. आता बघा इतक्या वेळचं ते प्लेटमध्ये जे काही ते फुटाणे वगैरे चुरगळत होते आता त्या पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यांनी. म्हणजे कोणी काहीही जर आणलं त्यांना तर ते खात नाही. लोक त्यांना खाण्यासाठी आणतात पण ते खात नाही. ते असं म्हणजे फेकून देतात, नाही तर काय पण करतात. म्हणजे ते पूर्णपणे वेस्टेज आहे. तर मला तरी वाटतंय की बाबा नाही खात ना, तर त्यांच्या हातात देऊन असं वेस्टेज केल्यापेक्षा जर समजा बाबांचा त्याला नसतं थोडा हात लावून जर तो जर आशीर्वाद म्हणून जर तुम्ही स्वतः जर खाल्ला तर असं वेस्टेज होणार नाही माझ्या हिशोबाने. पण ठीक आहे, भाविक लोकांची ही श्रद्धा आहे, त्याला मी काही बोलू शकत नाही आहे. बाबांविषयी जर सांगायचं झालं तर बाबांचं वय 100 वर्षापेक्षाही जास्त आहे. कारण आपण जर आताच्या म्हाताऱ्या लोकांना जर विचारलं की बाबा हे बाबा पहिले कसे होते, तर ते बोलतात की ज्या वेळेस आम्ही नेतरणे होतो त्यावेळेस सुद्धा हे म्हातारेच होते. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता त्यांचं वय किती असेल. आणि म्हणजे त्यांचं जे चेहऱ्यावरचं जे रोनक आहे, आता माझ्या कळण्यापासून मी जेव्हापासून त्यांना बघतो, आता माझा तर विषयच नाही, माझ्या अगोदरचे जे म्हातारे लोक आहेत ते तरी सुद्धा असंच बोलतात. पण मी माझ्या अनुभवानुसार मी सांगतो की जेव्हापासून मी यांना बघितलेलं आहे आता समजा, तर त्यांचं तेव्हापासून त्यांच्या चेहऱ्यावरची रौनक जी आहे ती अशीच कायम आहे. आता हे नाही सांगू शकत मी हा काय त्यांचा नेमका म्हणजे चमत्कार आहे, पण अशीच त्यांची रौनक आहे. आणि तुम्ही बघू शकता ते इतक्या म्हाताऱ्या अवस्थेत पण किती चपळाई बघा त्यांच्या अंगात किती. तर म्हणजे ते सुरूच ठेवतात, चालतात सुद्धा. ते आताचे म्हातारे लोक थर करतात. आता म्हणजे 70-80 वर्षाचं म्हातारं थर वगैरे करतात, पण हे एकदम चपळाईने सर्व कामं करतात, एकदम चपळाईने. ती कांडी टाका त्यात परत. बाबा पिलो बाबा पे पे बाबा पाणी पे. त्यांच्या हिशोबाने ते खाली ठेवल्यावर ते पाणी परत त्याच्यात टाकून देणार. थोडंसं ते घाण थोडंसं तिकडे जाऊ द्या, घाण सारखं चालू त्याच्यात. बसा खाली बस. पहा ते जे नारळ पाणी आणलं होतं त्या मामांनी ते घेतलं नाही त्यांनी. आणि काहीतरी छोड असं म्हणजे काहीतरी हिंदी शब्दातून थोडंफार ती भाषा वेगळीच आहे, पण असे त्यांना त्या शब्दामध्ये ते धावत होते आणि नाही घेतलं त्यांनी. म्हणजे असंच ते काही पण आणलं तर ते घेत नाही, खात पण नाही आणि फेकून देतात. पहा आता इतक्या वेळचं जे ते बकेटीमध्ये ते फुटाणे वगैरे टाकलेलं होतं आता ते पूर्णपणे सांडून दिलं त्यांनी. आता बघा सांडून दिलं पूर्णपणे. म्हणजे अशाच प्रकारे सगळं वेस्ट होतं ते. बाबा असं म्हणत नाही की बाबा काही आणा त्याच्यापाशी द्या, पण लोकांचं कशी श्रद्धा असते, ते काही पण आणतात त्यांच्या हातात देतात आणि म्हणजे ते बाबा ते घेते त्याचा नाश करते पूर्णपणे. आता ह्या मावशींनी आता त्या हातामध्ये त्यांचे जे दिसतंय ते चिवडा आहे. आता चिवडा वगैरे त्यांच्या हातात देतात त्याला. बघा तुम्ही पुढं बघा
दोन्ही पाय पडत राहा पहा आता बा सांडून टाकलं त्यांना पूर्णपणे ते. तर ते असंच करतात. भाविक लोक खूप दुरून दूरून येतात आणि त्यांच्यासाठी असं खायला आणतात, पण ते खात नाही. हे असं काय करायला लागले ते माहिती नाही, पण काय माहिती काय तर. पण आता ह्याच बहुतेक रागात हे काय कोण असं ते सांगू राहिलेत काय कोण. कारण आता त्या आजी पाया पडतात तर त्यांना कसं मारतात पाहते आता. पडना परत मारू द्या नंतर घ्या दर्शन थांबा थांबा. मारू द्या बस हा बस पडना सुरेखा पडना मारू द्या ना तेव्हा आशीर्वाद पाहिजे आम्हाला. पडना सुरेखा पुढो पड परत लगेच आशीर्वादचा वेळ परत पहा त्यांनी मारलं तरीही लोक तो बाबा आशीर्वाद दिला असं म्हणून त्यांच्याकडून ते मार सुद्धा खाऊन घेऊ राहिले. पण मला एवढं सांगायचं भाविकांना की बाबा ते आशीर्वाद नाहीये. कारण त्यांना डिस्टर्ब केला तर ते चिडतात आणि त्यांना असा डिस्टर्ब नाही केला पाहिजे असं मला कुठंतरी वाटतंय. कारण संत असो की संन्यासी असो, कुठलाही माणूस असो, हा त्यांना संत, खास करून संन्यासी किंवा संत लोकांना यांना शांतता हवी असते आणि भाविक लोक त्यांना थोडंही शांतता देत नाही आहे असं मला वाटतंय. कारण ह्या असंच बघा आता आणखी काहीतरी बोलत होते ते आत्ता. तर व्हिडिओच्या माध्यमातून मी भाविक लोकांना एवढं सांगेन की बाबा खूप दुरून तुम्ही येतात तर ठीक आहे या. कारण आता कसं आहे, प्रत्येकांना आशीर्वाद हवा असतो तर घ्या, आशीर्वाद घ्या, पण असं डिस्टर्ब आपल्यापासून त्यांना होणार नाही याची काळजी पण घ्या. तर आता आपण बाबांना भेटलो होतो. बाबांचे काही ते आता बघितलं आपण थोड्या वेळाने करतात तर लोक त्यांना आशीर्वाद म्हणून अर्पण करतात. स्वतः त्या गोष्टीला मान्यता देतात की बाबा त्यांनी जे पण काही केलं तो एक आशीर्वाद आहे अशा प्रकारे. तर चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता चाललो आम्ही घरी. ठीक आहे, बाय. चल बस रे आकाश, चल बस. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.